ठाण्यात नालेसफाईसाठी रोबोनं कसली कंबर, 385 किलोमीटर नाल्यांची होणार सफाई. यंदा ठाणे महापालिकेनं नालेसफाईच्या कामासाठी व्यापक नियोजन सुरू केलं असून शहरातील सुमारे 384.91 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 11.50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून मागील वर्षीच्या तुलनेत या खर्चात वाढ करण्यात आली आहे. नालेसफाईसाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. घनकचरा महापालिकेच्या विभागामार्फत 9 प्रभाग समित्यांअंतर्गत मुख्य नाले तसंच उपनाल्यांची सफाई केली जाईल. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 15 एप्रिलपर्यंत कार्यादेश देण्यात येतील. त्यानंतर 20 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. शहरातील काही ठिकाणी रोबोटिक यंत्रणेद्वारे नालेसफाई करण्याचा प्रयोग राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे मनुष्यबळावरील अवलंबित कमी होण्यास मदत होईल. रस्त्यांलगत असलेल्या कलवटची सफाई तसंच नाल्यांच्या शेवटच्या टोकावर साचलेला गाळ काढण्यावरही भर दिला जाणार आहे. अनेकदा नालेसफाई पूर्ण होऊनही शेवटच्या टोकावरील गाळामुळे पाणी साचण्याच्या घटना घडतात. यंदा त्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मागील काही वर्षात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या तसंच अपघातांच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदा वेळेत आणि प्रभावीपणे कामं पूर्ण करण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात लोकमान्य सावरकर नगरमध्ये 34, उथळसरमध्ये 4, वर्तकनगरमध्ये 29, माजिवडा मानपाड्यात 44, मुंब्र्यात 80, कळव्यात 201, दिव्यात 131, नौपाड्यात 49 आणि वागळे स्टेट भागात 38 नाले आहेत. खाडी परिसर असलेल्या कळवा, माजिवडा, मानपाडा या भागात यांत्रिक पद्धतीनं नालेसफाई केली जाईल. तसंच कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरणही केलं जाईल.